उल्वे स्थित खारकोपर में मौजूद 200 साल पुरानी स्मशान भूमि को अवैध करार देकर उसे तोड़ने की सिडको प्रशासन की साजिश के खिलाफ आक्रामक भूमिका अख्तियारते हुए पूर्व सांसद रामशेठ ठाकुर के नेतृत्व में ग्राम वासियों ने स्मशान भूमि में बैठकर सिडको प्रशासन के फतवे के खिलाफ जन आंदोलन किया। भारी बारिश के बीच जारी इस जन आंदोलन में पनवेल के बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर और पूर्व नगराध्यक्ष जेएम म्हात्रे भी मौजूद थे। सिडको प्रति नाराजगी व्यक्त करते हुए ग्रामीणों ने सिडको के अड़ियल रुख के खिलाफ पुलिस स्टेशन के बाहर जमकर नारे भी लगाए। विधायक प्रशांत ठाकुर ने रोष व्यक्त करते हुए कहा कि स्मशान भूमि के खिलाफ एक तरफा और मनमाने तरीके से निर्णय लेने वाले सिडको के अधिकारी पुलिस बल का प्रयोग कर न्यायालय को गुमराह कर सैकड़ों वर्षों से ग्रामीणों की पारंपरिक भूमि को अनधिकृत घोषित कर रहे हैं और स्थानीय लोगों की भावनाओं को ठेस पहुंचा रहे हैं, जो कभी भी स्वीकार नहीं होगा। भाजपा विधायक प्रशांत ठाकुर ने सिडको प्रशासन को कड़ी चेतावनी देते हुए यह भी कहा कि हम इसके लिए जन संघर्ष भी शुरू करेंगे। ठाकुर ने सिडको प्रशासन पर स्मशान भूमि की आड़ में ग्रामीणों और कॉलोनी वासियों के बीच तनाव और दरार पैदा करने का गंभीर आरोप भी लगाया। मी आज या आंदोलनाला हजर होतो। रामशेठ ठाकूर साहेब, जेएम म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सोमवारी सुद्धा सिडकोच्या कारवाईच्या विरोधामध्ये इथे ग्रामस्थ जमलेले होते। गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये उलवानोड गव्हाण ग्रामपंचायतीमधली कोपर गावाची स्मशानभूमी जी गेले 200-250 वर्षापासून या ठिकाणी आहे, पिढ्यानपिढ्या या ठिकाणी ही ग्रामपंचायत गावाची स्मशानभूमी त्या ठिकाणी होती। या सगळ्या परिसरामध्ये सिडको 1970 सालाच्या नंतरच आलेली आहे आणि त्यावेळेला गावठाण सोडून उर्वरित जागा सिडकोची असं शासनानं त्यावेळेला निर्णय घेतला, ज्याच्या विरोधामध्ये इथल्या ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा दिलेला आहे। याच जी स्मशानभूमी होती त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावरती तारबाई फाटा हे ठिकाण आहे। या तारबाई फाटा या ठिकाणी देखील या परिसरातल्या ग्रामस्थांनी दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, स्वर्गीय भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा दिलेला आहे आणि या लढ्याच्या माध्यमातून गोळीबार झाला होता, लोक जखमी झाले होते। तो लढा या ग्रामस्थांच्या हितासाठीचा होता। आज वर्ष लोटलीत त्याच्यानंतर, ती वर्ष लोटल्याच्या नंतर या परिसरामध्ये सिडकोनं गावठाण सोडून उर्वरित एरियामध्ये भरणी केली, भराव केला आणि त्या एरियामध्ये सिडकोचं नवी मुंबई वसवलं। या नवी मुंबई वसवल्यावरती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या इमारती झाल्यात याच्यामध्ये लोक या ठिकाणी राहायला आले। कोपर गावाच्या स्मशानभूमीच्या भोवती असलेल्या काही सोसायट्या कोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी सांगितलं ही स्मशानभूमी अनधिकृत आहे, जे चुकीचं होतं। त्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली ती अनधिकृत आहे आणि सिडकोनं सांगितलं आम्ही दुसरी स्मशानभूमी बनवली आहे, म्हणून कोर्टाने सांगितलं ती अनधिकृत आहे, दुसरी स्मशानभूमी आहे, ठीक आहे, कारवाई करा। आता अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर सिडको कारवाईला आली। खरं तर सिडकोनं कोर्टाची दिशाभूल केलेली आहे, कारण ही स्मशानभूमी अनधिकृत नाही। जर स्मशानभूमी अनधिकृत नव्हती तर मग सिडकोनं तसं कोर्टामध्ये का सांगितलं नाही हा प्रश्न क्रमांक आहे। जर स्मशानभूमी अनधिकृत असती तर सिडकोनं त्या अनधिकृत स्मशानभूमीला ग्रामपंचायतीच्या मागणीवरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा कशा पुरवल्या असत्या। या अशा सुविधा पुरवण्याचं 90 लाखापेक्षा जास्त रकमेचं टेंडर सुद्धा मंजूर झालं होतं। अचानक एके दिवशी सिडकोनं ते टेंडर रद्द केलं। मग या ठिकाणी जर सिडकोचं असं मत असेल काही अनधिकृत आहे तरी सुद्धा ही ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी होती, त्या ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीनं सिडकोनं नोटीस दिलेली नाही की स्मशानभूमी हलवावी लागेल। मग ही स्मशानभूमी हलवावी लागेल अशी नोटीस न देता अशा पद्धतीच्या कारवाईचा प्रयत्न सिडको प्रशासनानं का केला हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून या स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये सिडको ही कोर्टाची दिशाभूल करते आहे। अशाच पद्धतीनं ग्रामस्थांच्या हिताच्या विरोधामध्ये सिडको यापूर्वी देखील वागत आली। या ज्या सगळ्या स्मशानभूमीपासून वेगवेगळ्या सुविधा आम्ही मागतो सिडकोकडे, सिडको उदारपणानं कधीच त्या देत नाही।
उलट ग्रामस्थांना संघर्षच करावा लागतो. लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सिडको भवनाच्या परिसरामध्ये 3 दिवस ठिय्या आंदोलन केलेलं होतं. तेव्हा गावठाण इम्प्रुव्हमेंटची कामं ती सुरू झालेली होती आणि याच पद्धतीच्या वेगवेगळ्या आंदोलनांशिवाय सिडकोनं ग्रामस्थांना कधीच काही दिलेलं नाही. आज सिडको इथले ग्रामस्थ आणि या परिसरात राहायला आलेले नागरिक यांच्यामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सिडको करते आहे. अशा प्रशासनाचा धिक्कार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि जोपर्यंत यांच्या स्तरावरचे अधिकारी या संदर्भामध्ये ग्रामस्थांच्या भूमिका लक्षात न घेता या स्मशानभूमीवर कारवाईचं पाऊल का उचललं याचा खुलासा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असं आम्ही सांगितलं. यावर आता सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अशी बैठक आम्ही लवकरात लवकर आयोजित करू असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे. पण वारंवार आम्हाला इथल्या स्थानिक तरुणांना आपापलं काम धंदा टाकून आंदोलन का करावं लागतं याचा विचार सुद्धा सिडको प्रशासनानं पोलीस प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे. आज आमच्या इथल्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आमच्या घरामध्ये एक मयत झालंय आणि या ठिकाणी ते घरातल्या व्यक्ती गमावण्याचं दुःख असून देखील या महिला तिथे आपलं दुःख बाजूला ठेवून गावाच्या हितासाठी इथं समोर येऊन या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात उभ्या राहिल्या. या अशा पद्धतीची स्थिती वारंवार ग्रामस्थांवरती जर सिडको प्रशासन आणणार असेल तर त्या सिडको प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि यापुढे जर अशीच पाळी सिडकोनं आमच्यावर आणली तर केवळ आमच्या हक्कासाठी आम्ही एकत्र येणार नाही तर सिडकोला धडा शिकवण्यासाठी सुद्धा आम्हाला एकत्र यावं लागेल याची जाणीव सिडकोनं ठेवावी इतकीच अपेक्षा. बहरहाल राजनेताओं और ग्रामीणों के इस जन आक्रोश को देखते हुए सिडको प्रशासन को उल्टे पांव वापस लौटना पड़ा. ब्यूरो रिपोर्ट EW नेटवर्क.